मोठी बातमी आता समोर येते। बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेस सदस्य पदाचा बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे आणि सिद्दीकी आता लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय। तर काही दिवसांपासून ही चर्चा सुरू होती। त्यांचा मुलगा सिजान सिद्दीकी हे सुद्धा अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं आता कळतंय। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याआधी त्यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच आता काही वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून हे स्पष्ट केलेले आहे की ते काँग्रेसच्या प्रायमरी मेंबरशिपचा राजीनामा देत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि काँग्रेसला ते सोडचिठ्ठी देणार आहेत। तर आज त्यांनी हे अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे की तो 40-45 वर्षांपूर्वी त्यांचा काँग्रेस बरोबरचा प्रवास होता तो आता संपलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। आता त्यावरती बाबा सिद्दीकी काय भाष्य करतात आणि नेमकं काँग्रेसला त्यांनी का सोडचिठ्ठी दिली हे आता पुढच्या काही वेळात स्पष्ट होईल। नक्कीच सचिन, आपण पाहतोय सिद्दीकीने नेमका कशामुळे राजीनामा दिला या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आतापर्यंत? गेल्या अनेक दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे। मात्र या चर्चेला याआधी त्यांनी दुजोरा दिलेला नव्हता। आता लोकसभेच्या निवडणुका आहेत। आता बाबा सिद्दीकींना जो मतदारसंघ आहे ते बँड्राला जिथे राहतात आणि तिथून आजपर्यंत त्यांनी आमदारकी नक्कीच सचिन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।